नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती। नीट 2025 परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म NTA बोर्डातर्फे जाहीर झालेला आहे। पहिली ॲक्शन आपण काय करायचं तर माहितीपत्रक म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रोचर डाउनलोड करायचं आहे, त्याचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे। अर्जाचा नमुना म्हणजे रिप्लिका ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हे पेज नंबर 120 पासून आहे, त्याचा आपण बारकाईने अभ्यास करायचा। फॉर्म 7 फेब्रुवारीला सुरुवात झाली आणि 7 मार्च 2025 पर्यंत मुदत आहे, म्हणजे भरपूर वेळ आहे। मग फॉर्म आला की त्याच दिवशी लगेच फोन यायला सुरुवात झाली आणि असंख्य लोक लगेच विद्यार्थी फॉर्म भरायला गेले। असं का होतंय तर फॉर्म अगोदर भरल्यानंतर आपला ऑल इंडिया रँक वरती येतो, हे खरं आहे का तर हे सद्यस्थितीत खरं नाही। आपण टाय ब्रेकिंग मेथड कशी वापरतो त्यामध्ये फॉर्म भरण्याचा आता कुठलाही संबंध नाही। टाय ब्रेकिंगसाठी आपण पेज नंबर 69 वरून माहिती घेऊ शकता। थोडक्यात हा गैरसमज काढून टाका की लवकर फॉर्म भरला की ॲप्लिकेशन नंबर आपला आला अगोदर की आपल्याला आपला मेरिट नंबर वरती जातो, ही संकल्पना फक्त काढून टाका, ही सध्या अस्तित्वात नाही। माहितीपत्रकात देतात करेक्शन संधी नाही, परंतु टाइम टेबलमध्ये दिलेलं आहे 9 मार्च to 11 मार्च करेक्शन संधी आहे, पण ही करेक्शन संधी लिमिटेड फील्डसाठी असते, म्हणून सुरुवातीलाच चुका होऊ नयेत ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। परीक्षा 4 मेला आहे आणि रिझल्ट 14 जून पूर्वी कधीही लागू शकतो। फॉर्म भरण्याच्या अतिशय सोप्या सुटसुटीत अशा 4 स्टेप्स आहेत। ॲप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, पे एक्झामिनेशन फी आणि डाउनलोड कन्फर्मेशन पेज। परंतु फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या। प्रथमतः पालक आणि विद्यार्थी यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे आपल्याकडं स्वतःचे असणं गरजेचं आहे। कोणत्याही परिस्थितीत सायबर कॅफे अथवा क्लासेसचे ईमेल ID वापरू नयेत। आपण पूर्वतयारी काय करायची तर आपल्याला लेटेस्ट पासपोर्ट साईजचा फोटो काढायचा आहे। हा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, 10 KB to 200 KB आकारात पाहिजे। एकूण फोटो जो आहे त्या फोटोच्या आकाराच्या 80% आपला चेहरा आला पाहिजे, हे लक्षात घ्या। फोटोमध्ये चेहरा महत्त्वाचा आहे। फोटोचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे, ब्ल्यू किंवा इतर कुठलाही कलर वापरू नये। फोटोग्राफ कलर असावा। फोटोखाली विद्यार्थ्याचं नाव पाहिजे आणि फोटो काढल्याचा दिनांक पाहिजे। याबाबत पेज नंबर 50 वरती इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। नावाचा फॉर्मॅट हा 10th सर्टिफिकेट प्रमाणे सेम असावा। 10वी दाखल्यामध्ये प्रथम आडनाव मग विद्यार्थ्याचं नाव व त्यानंतर वडिलांचं नाव असा फॉर्मॅट असेल तर फोटोवरतीही हाच फॉर्मॅट वापरावा। माझ्या 10वीच्या मार्कलिस्टवर शिंदे हेमचंद्र नामदेव आहे, तर फोटोवरती सुद्धा शिंदे हेमचंद्र नामदेव असं वापरावं। हेमचंद्र नामदेव शिंदे असं असेल 10th वर तर फोटोवरही त्याच पद्धतीनं क्रमाने आपण नाव घेणं आवश्यक आहे। फोटोग्राफ्स मस्ट बी टेकन ऑन ऑर बिफोर 1 जानेवारी 2025। आपण फोटोवरती सध्याची तारीख टाकू शकता। बरेचसे रिपीटर विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, आम्ही मागच्या वर्षीचा फोटो वापरू का? असं करू नका। 1 वर्षामध्ये आपल्या फोटोमध्ये बराचसा फरक पडलेला असतो। आयडेंटिटीसाठी फोटो हाच महत्त्वाचा पार्ट आहे। समोरून काढलेला फोटो पाहिजे, दोन्ही कान दिसावेत। चष्मा आपण कायमचा वापरत असाल तर चष्मा घालूनच फोटो पाहिजे, पण गॉगल कॅप वगैरे नको। ड्रेस सर्वसाधारणपणे नेहमीचा असावा।
उगीच टाय कोट कॅप असं कुठल्याही गोष्टी वापरू नका आणि या फोटोच्या 6 ते 8 कॉपीज आपण काढून ठेवाव्यात. आपल्याला पुढील प्रोसेससाठी या कॉपीज आपल्याला लागतात. यानंतर पोस्टकार्ड साईज 4 इंच बाय 6 इंचाचा फोटो हा JPG फॉर्मॅटमध्येच पाहिजे आणि 10 KB टू 200 KB आकारात पाहिजे. सेम पासपोर्ट फोटो जो आपण घेतलेला आहे तोच फोटो वापरून हा फोटो काढायचा आहे. या खाली सुद्धा नाव आणि फोटो काढल्याचा दिनांक आवश्यकच आहे आणि याही पोस्टकार्ड फोटोच्या कमीत कमी 4 ते 6 प्रती काढून ठेवाव्यात. आपल्याला ॲडमिट कार्डवरती चिटकवण्यासाठी आणि पुढील ॲडमिशन प्रोसेससाठी त्या गरजेच्या आहेत. आता फोटोबाबत अत्यंत महत्त्वाचं, स्टुडिओमध्ये ज्यावेळेस आपण फोटो काढतो त्यावेळेला फुल मेगापिक्सेलने तो काढायचा आहे आणि 10 ते 200 KB आकारात बसवताना मात्र स्कॅन करताना इतर पद्धत वापरून किंवा 100 DPIने स्कॅन करून तो साईजमध्ये बसवावा. फोटो काढतानाच स्टुडिओमध्ये नाव आणि फोटो काढल्याचा दिनांक टाकावा. बॉलपेनने लिहून चालणार नाही. नाव किंवा दिनांक टाकण्यापूर्वी नेम डेट असं लिहिण्याची आवश्यकता नाही. फोटोच्या डोक्याच्या वरती तसेच नावाच्या खाली काही भाग मार्जिन म्हणून सोडावा. एकदम चिटकवून बॉक्समध्ये फोटो नको. खरं तर फोटोसाठी बॉर्डर घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही. आपल्याला माहितीसाठी एक फोटो दाखवत आहे. त्यामध्ये आपण पाहाल की 80% चेहरा आला पाहिजे. आपला जो फोटो आहे याचे जर आपण 10 भाग केले तर 8 भागामध्ये चेहरा आला पाहिजे. हा आपल्या खालच्या भागाचा फक्त इथपर्यंत खांद्यापर्यंत पार्ट आला तरी बस झालं. अन्यथा विद्यार्थ्याचं 30-40% फोटो चेहरा येतो आणि खालचाच भाग जास्त घेतला जातो. त्यावेळेला NTA बोर्डाकडून सूचना येतात आणि आपल्याला पुन्हा फोटो अपलोड करावा लागत आहे. त्यासाठी मी तुम्हाला ज्या पद्धतीचा फोटो दाखवत आहे त्या पद्धतीनं आपण फोटो काढावा. तिसरा पार्ट स्वाक्षरी JPG फॉर्मॅट 10 KB टू 50 KB आकारात पाहिजे. सिग्नेचर रनिंग हँडरायटिंगमध्ये पाहिजे. ब्लॅक इंक पेन वापरावा. शक्यतो जेल पेन वापरू नये. नेहमीचा पेन वापरावा. यासाठी काय करायचं, अतिशय स्वच्छ पांढरा कागद घ्यायचा. मध्यम जाडीचा पेन घेऊन कागदावरती 2 ते 3 स्वाक्षऱ्या कराव्यात. त्यापैकी चांगली स्वाक्षरी निवडून ती स्कॅन करावी. कागद जर पांढरा स्वच्छ नसेल तर सही स्कॅन केल्यानंतर कागदाचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपण अपलोड केल्यानंतर चक्क चौकोनी ब्राऊन असं दिसतं. म्हणून कागद हा स्वच्छ पांढरा वापरणं गरजेचं आहे. लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन्स JPG फॉर्मॅटमध्ये 10 टू 200 KB आकारात डाव्या उजव्या हाताची ही सर्व बोटे आणि अंगठा म्हणजे एकूण 5 आणि 5 10 अशा निशाणी आपल्याला घ्यायचेत. त्यासाठी काय करायचं हे लक्षात घ्या. फक्त एक वेळेस आपली सर्व अंगठा आणि बोटे पॅडमध्ये बुडवावीत. स्वच्छ पांढऱ्या कागदावर A4 साईजवर त्याचे पहिला ठसा घ्यावा. दुसऱ्या कागदावर दुसरा घ्यावा. लक्षात घ्या, पहिला ठसा कदाचित बटबटीत असतो, त्याच्यामध्ये रेषा स्पष्ट दिसत नाहीत. दुसरा किंवा तिसऱ्या निशाणीची निवड करावी, त्यामध्ये रेषा स्पष्ट दिसतात. लक्षात ठेवा, पॅडमध्ये अंगठ्याला व सर्व बोटांना शाई एकदाच लावा आणि 3-4 ठसे A4 साईजवरती घ्या. आता आपण ज्यावेळेस ठसे देतो, आपण जर असे 10ची 10 बोटं लावले किंवा ही 5 बोटं तर हे ठसे मात्र आपले येतात. पण अंगठा हा नेहमी असा थोडा आडवा येतो. पण ठसे देण्याची पद्धत लक्षात घ्या. फक्त ही जी आपलं लास्ट खूण आहे इथून वरतीच फक्त इंक लावावी.
कागदावरती पहिल्यांदा अंगठा चिटकून मग हे 4 बोटं चिटकवायचे हे लक्षात घ्या. जर आपण असेच चिटकवले तर अंगठाच आपला स्पष्ट येत नाही. अंगठ्याचा हा भाग चिकटला जातो कागदावर, म्हणून अंगठा असा चिटकवला पाहिजे. आणि हाताचे ठसे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. रेषा स्पष्ट दिसल्या पाहिजेत. अनक्लिअर थंब इम्प्रेशन समजा आलं तर NTA बोर्डाकडून सूचना येते आणि तुम्हाला तो परत अपलोड करावा लागतो. कसा असावा अंगठा हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. त्या पद्धतीनं तुमचा अंगठ्याची निशाणी आणि सर्व बोटांची निशाणी ही आलीच पाहिजे. 10वी पासिंग सर्टिफिकेट, 10वी मार्कलिस्ट PDF फॉर्मॅट 50 KB ते 300 KB आकारात आपल्याला पाहिजे. स्कॅन करायचं आणि कलर ऑप्शन वापरावा स्कॅनसाठी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात फॉर्म भरतानाची जी पद्धत असते त्याच्यामध्ये थोडाफार बदल हा असू शकतो. महत्त्वाचं काय या सर्व फाईल्समध्ये, तर प्रत्येक फाईलला आपल्याला नाव द्यायचं हे लक्षात घ्या. आपण जी फाईल सेव्ह करतो त्यासाठी फाईल सेव्ह करण्याची पद्धत समजून घ्या. आपल्या नावाचे पहिली 2 अक्षरं फर्स्ट 2 कॅरेक्टर्स ऑफ द कॅन्डिडेट्स नेम वापरायचेत. आता उदाहरणार्थ माझा फोटो आहे. मी माझा फोटो कसा सेव्ह करीन? माझं नाव आहे हेमचंद्र, HE__ पोस्टकार्ड साईज फोटो. या पद्धतीनं नावामधले 2 अक्षरं नंतर अंडरस्कोअर आणि नेमकं काय आहे ते आपण घ्यायचं आहे. म्हणजे HE_ थंब इम्प्रेशन. अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळे फाईल्स सेव्ह करायचेत हे लक्षात घ्या. ही पद्धत आपण वापरलीच पाहिजे. कमी आकारात एखादी फाईल अथवा फोटो जर अपलोड केल्यास स्पष्टपणे इमेज दिसत नाही. आणि जर आकार कमी असेल, जास्त असेल तर मात्र फोटोच अपलोड होत नाही. म्हणून ह्या मर्यादा आपण पाळाव्यात. आणि अपलोड करावयाची सर्व कागदपत्रे इमेजेस पेनड्राईव्हवरती सेव्ह करून घेतल्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची. आता आपली पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण प्रत्यक्षात नीटचा फॉर्म भरायला सुरुवात करायची. वेबसाईटला जायचं, न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं. न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जायचं. फॉर्म भरत असताना आपल्याला मग सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन नंबर प्राप्त होईल. आपण पासवर्ड क्रिएट करतो. आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जातो, त्याचा आन्सर आपण निवडायचं आणि तेही लिहून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मात्र पुढच्या कोणत्याही लॉग इनच्या वेळी आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपण जो पासवर्ड तयार केलेला आहे त्याच्या आधारे आपण भविष्यात कधीही लॉग इन करू शकतो. आता फॉर्म भरताना कॅन्डिडेट्स नेम, फादर्स नेम, मदर्स नेम हे स्टुडंटच्या 10th सर्टिफिकेटप्रमाणे असलं पाहिजे. लक्षात घ्या, मदर्स नेम हे सुद्धा स्टुडंटच्या 10th सर्टिफिकेटवर जे आहे ते असावं. मागील वर्षी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 10th सर्टिफिकेट म्हणजे आईचं 10th सर्टिफिकेट त्यानुसार नोंद केली होती. ॲड्रेस आहे, यामध्ये पिनकोड टाकावाच लागतो. आपल्याला तो ड्रॉपडाऊन मेनूमध्ये मिळत नाही, त्यामुळे आपला पिनकोड आपण अगोदरच तयार ठेवावा. पासवर्ड 8 ते 13 अक्षरांचा, मिनिमम 1 अप्पर केस, 1 लोअर केस, 1 न्यूमरिक व्हॅल्यू आणि 1 स्पेशल कॅरेक्टर जसं की @ स्टार वगैरे हे असावेत. सर्वसाधारण काय केलं जातं, सगळे सायबर कॅफेवाले शिंदे @123, आमका @123. तुम्ही फॉर्म भरताना इतका सिंपल पासवर्ड ठेवला असला तरी नंतर तुम्ही तो पासवर्ड बदलणं गरजेचं आहे किंवा आपण आपला पासवर्ड आत्ताच मजबूत तयार करावा आणि तो आपण द्यावा. रजिस्ट्रेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स ही स्टेप 1 आत्ता आपली पूर्ण झालेली असते. आता त्यानंतर रजिस्टर्ड पर्सनल डिटेल्स, याच्यामध्ये सोशल कॅटेगरी डिटेल्स म्हणजे
सेंट्रलमध्ये जे SC, ST, OBC, NCL, सेंट्रल लिस्ट, जनरल आणि जनरल EWS एवढ्या कॅटेगरी आहेत. यापैकी आपल्याला योग्य अशी कॅटेगरी आपली निवडायची आहे. मागील वर्षीप्रमाणे इतर दाखले म्हणजे OBC सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट यंदाही अपलोड करावयाचं नाही. मग रिझर्वेशन नोंदवताना नेमकी काळजी काय घ्यावी? लक्षात घ्या, आपण महाराष्ट्राच्या राज्यामध्ये इतर कॅटेगरीत आहोत. VJ, NT1, NT2, NT3. आपण OBCतून जायचं आहे तर आपण प्रथम सेंट्रल लिस्टमध्ये आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आपण NCLमध्ये आहोत का? आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं, आपल्याकडं सदरचा दाखला आज उपलब्ध नसेल तर भविष्यात 100% मिळणार आहे का? तरच त्याच्यातून आपण नोंदणी करावी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना OBC सेंट्रल सर्टिफिकेट मिळत नाही, राज्यात मात्र ते मिळू शकतं. EWSसाठी सुद्धा सेंट्रल EWSचे नियम वेगळे आहेत आणि राज्याचे नियम वेगळे आहेत. राज्यामध्ये फक्त एकच अट आहे, 8 लाखाची उत्पन्न मर्यादा. केंद्रात मात्र इतर अनेक अटी आहेत. त्यामुळं आपण त्यामध्ये मोडत आहोत काय तरच आपण ते सेंट्रल EWS नोंदवावं. आपण सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमध्ये SCBC कॅटेगरीचा समावेश नाही. SCBC आरक्षण हे फक्त राज्यासाठी आहे. म्हणून SCBCचे स्टुडंट्स जनरलमधूनही भरू शकतात किंवा जर EWS कॅटेगरीत ते बसत असतील तर त्यांनी सेंट्रल EWSमधून नोंदवण्यास काहीच हरकत नाही. लक्षात ठेवा, आपण नीटचा फॉर्म भरताना जे रिझर्वेशन नोंदवत आहे ते सेंट्रलसाठी आहे. राज्यात आपण बदल करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्याने ओपनमधून फॉर्म भरला तरी तो राज्यातून OBCतून फॉर्म भरू शकतो, हे लक्षात घ्या. नंतरचा पॉईंट आहे सोशल डिसॅबिलिटी डिटेल्स म्हणजे PWD असेल तर इथं आपण जिल्हा रुग्णालयाचं सर्टिफिकेट अपलोड करू शकतो. प्रत्यक्षात मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला मुंबई येथून दाखला प्राप्त करावा लागतो. अदर डिटेल्समध्ये आपल्याला डायबिटीस आहे का वगैरे माहिती द्यावयाची आहे. रेसिडन्स, इन्कम ही माहिती द्यावयाची आहे. आणि यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, ड्रेस कोड. तुम्हाला तिथं उत्तर द्यायचं आहे यस किंवा नो. परीक्षेसाठी NTA बोर्डातर्फे ड्रेस कोड ठरवण्यात आलेला असतो. आपण पारंपरिक वेशात येणार आहात का असा प्रश्न विचारलेला आहे. जर आपण ड्रेस कोड पाळणार आहोत तर उत्तर नो लिहायचं आहे. आणि जर आपण पगडी, बुरखा घालून परीक्षेला जाणार असाल तर मात्र आपण तिथं यस असं उत्तर नोंदवायचं आहे. आता तिसरा पार्ट आहे रजिस्टर्ड आयडेंटिटी डिटेल्स. इथं आधार, पॅन, पासपोर्ट असे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत आणि आपल्याकडं सगळ्यात चांगला पर्याय आहे आधार. आपण आधार नोंदवल्यानंतर त्याचं डिटेल्स तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये आपण जातो आणि इथं आपल्याला अपार ID बद्दल माहिती द्यायची. मध्यंतरी अपार ID बद्दल नोटीस आली होती. आता तुम्हाला फक्त अपार ID आहे का, यस अथवा नो एवढंच उत्तर द्यायचं आहे. थोडक्यात अपार ID कंपल्सरी नाही. पाचवा जो पॉईंट आहे तो आहे एक्झाम आणि एक्झाम सेंटरचे डिटेल्स. आता क्वेश्चन पेपर मीडियम. इथं बऱ्याच भाषेत पेपर आपल्याला उपलब्ध होतो. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु शक्यतो आपण इंग्लिशमध्ये शिकलेलो असतो म्हणून फक्त इंग्लिश हा एकच भाषा निवडायला हरकत नाही. आपण त्याबरोबर जर दुसरी भाषा निवडली तर पेपर खूप मोठा येतो, तो वाचतानासुद्धा आपल्याला वेळ जातो आणि खरंच त्याचं भाषांतरसुद्धा समजतं का नाही हाही मोठा प्रश्न पडतो. पण हा प्रश्न ज्याने त्यांनी स्वतःच्या आवडीनुसार निवडावा. आता एक्झाम सिटी आपल्याला 3 सेंटर द्यायचे आहेत, फर्स्ट चॉईस, सेकंड चॉईस, थर्ड चॉईस.
महाराष्ट्रासाठी 34 शहरांचा समावेश आहे. आपण हे कुठून तर इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये पान नंबर 107 वरती सेंटरची यादी आहे, किंवा आपण फॉर्म भरताना सुद्धा आपल्याला तिथं ऑनलाईनही आपण बघू शकता स्टेट आपलं निवडून. तर फॉर्म भरायला जाण्यापूर्वीच ही 34 शहरं आपण पाहावीत आणि त्याच्यातून आपल्याला क्रमाने 3 शहरं आपण निवडून ठेवावीत. फादर आणि मदर्स, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, क्वालिफिकेशन, ही माहिती आपल्याला भरायची. आपण माहितीपत्रकातील पान क्रमांक 123 वर याची माहिती आहे, त्यानुसार आपला डाटा अगोदरच तयार ठेवावा. रजिस्टर्ड क्वालिफिकेशन डिटेल्स हा 6वा मुद्दा आहे. इथं विद्यार्थ्याला 10वीची माहिती भरायची. स्कूल, कॉलेज इथंही पिनकोड महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा लिव्हिंग सर्टिफिकेटवर वगैरे तो पिनकोड नसतो, म्हणून विद्यार्थ्यांनी पिनकोड अगोदरच काढून ठेवावा. 12वीचं क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचं आहे. इथं 12वी एक्झाम ॲपिअरिंग इन 20 ते 25 असेल, म्हणजे रिझल्ट्स नॉट येट डिक्लेअर्ड असेल तर कोड 1 हा ऑप्शन आपोआप येतो आणि इतर माहिती भरावायची. HSC एक्झाम जर आपण ऑलरेडी पास असेल तो निवडलं तर आपण इयर टाकतो आणि तिथं कोड 2 येतो. थोडक्यात यंदा 12वीची परीक्षा प्रथमच देत आहात, कोड 1 आणि रिपीटर्ससाठी कोड 2 हा पर्याय आहे. आता 7वा जो मुद्दा आहे, एक ॲडिशनल डिटेल्स काही विचारले जातात. आर यू ट्विन्स, आणि त्यानंतर महत्त्वाचा, यापूर्वी आपण नीट परीक्षा दिली आहे काय. मग दिली असल्यास खाली माहिती द्यायची. तिथं पुन्हा आपल्याला टोटली स्कूल किंवा इतर माहितीही भरावायची आहे. 8 नंबरला आपण इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे. हे कॉन्टॅक्ट डिटेल्स फादर मदर यांचे चालू शकतात. इथं आपल्याला मोबाईल नंबर भरायचा आहे, ईमेल ID सुद्धा भरायचा आहे. आपण तो कन्फर्म करायचा आहे, म्हणजे आपल्याला OTP मिळतो आणि ते कन्फर्म करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि हे झाल्यानंतर आपण 9व्या मुद्द्याकडे जातो आणि अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा, अपलोड डॉक्युमेंट्स. पहिलं डॉक्युमेंट पासपोर्ट फोटो, मग त्यानंतर लेफ्ट अँड राईट हँड्स फिंगर्स अँड थंब, आणि तिसरं सिग्नेचर. हे 3 डॉक्युमेंट्स योग्य त्या आकारात आणि JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजेत. त्यानंतर पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ, हाही आपल्याला JPEG फॉर्मॅटमध्येच पाहिजे. मग 10th मार्कलिस्ट आणि 10th पासिंग सर्टिफिकेट. आपण SSC बोर्डाचा असेल तर आपल्याला हे 2 वेगवेगळे मिळतात. आपण ते दोन्हीही योग्य त्या ठिकाणी, पासिंगच्या ठिकाणी पासिंग, सर्टिफिकेटच्या ठिकाणी, मार्कलिस्टच्या ठिकाणी मार्कलिस्ट आपण अपलोड करायचं आहे. आपण जर CBSE बोर्डाचे असेल तर मात्र आपल्याला एकच सर्टिफिकेट मिळतं. आपण तेच सर्टिफिकेट 2 ठिकाणी आपण अपलोड करू शकता. ॲड्रेस प्रूफ आहे तो आपण अपलोड करायचा आहे, आणि त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ. आता आपण जातो फायनल सबमिशनला. त्यावेळेला पहिल्यांदा आपला विद्यार्थ्याचा ईमेल व्हेरिफिकेशन होतं, मग फी पेमेंट करायचं आहे आपल्याला. ऑनलाईन मोड आहे. आपण सुरुवातीला माहिती भरल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकली कास्टनुसार आपली फी किती भरायची हे माहीत होतंच. जनरलसाठी 1700 आहे, EWS OBCसाठी 1600 आहे, आणि SC ST PWDसाठी 1000 आहे. याच्यामध्ये काही टॅक्सेस पुन्हा लागू शकतात. आपण पेमेंट प्रोव्हायडर हे लक्षात घ्या. सिलेक्ट पेमेंट प्रोव्हायडर कोण आहे त्यावेळेला? SBI आहे, कॅनरा आहे, ICICI आहे, HDFC आहे. हे प्रोव्हायडर आहेत. विद्यार्थ्यांना वाटतं याच बँकेचं आपलं कार्ड असावं काय, असं नाही. आपल्याला योग्य असं कुठलाही यातलं प्रोव्हायडर निवडू शकता, आणि मग डेबिट, क्रेडिट, UPI, नेट बँकिंग ही पद्धत वापरून आपण ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करू शकता. वास्तविक
ऑनलाईन पेमेंटची पद्धत ही अत्यंत सोपी आहे. आता अत्यंत महत्त्वाचं, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत तसेच झेरॉक्स प्रती सादर कराव्या लागतात. म्हणून वरील सर्व कागदपत्रांची PDF कॉपी, फोटो, स्वाक्षरी, अंगठा निशाणी हे JPGमध्ये स्वतःच्या पेनड्राईव्हवरती सेव्ह करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपली ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपणाजवळ काळजीपूर्वक आत्ता जपून ठेवायचं आहे, जतन करून ठेवायचं आहे. तर कन्फर्मेशन पेज म्हणजे आपण जो फॉर्म भरला आहे त्याच्या कमीत कमी 3 तरी रंगीत प्रिंट काढून ठेवायच्यात आपल्याकडं. पासपोर्ट आकाराचे फोटो कमीत कमी 6 ते 8 आपल्याकडं आवश्यक आहेत आणि पोस्टकार्ड आकाराचे फोटो कमीत कमी 3 ते 4 आपल्याला आवश्यक आहेत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आपण फॉर्म भरताना कुठल्याही स्टेजला आपल्याला अडचण आली तरी आपण फॉर्म आहे त्या स्टेजमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. आपण कितीही वेळा लॉग इन होऊ शकतो. एकाच टप्प्यात सर्व फॉर्म भरला पाहिजे असं काहीही नाही. ही पद्धत अत्यंत सिंपल आहे. कुणीही गोंधळून जाऊ नये. अत्यंत बारकाईनं फॉर्म काळजीपूर्वक भरावा. जरी करेक्शन संधी देण्यात येणार असली तरी आत्ताच चूक होऊ देऊ नका. आवडतायत ना आमचे व्हिडिओ? तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.